माझ्या वडिलांची मीराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाच्या चरणाची ही सेवा करणे हीच तुकोबाची वडिलोपार्जित इस्टेट आहे. त्यांच्या पूर्वजांनी विठ्ठलांची भक्ती व सेवा अविरतपणे चालवली होती. तशीच पांडुरंगाची चरण सेवा वैकुंठवासी हरिभक्त पारायण दिनकर महाराज देशमुख यांनी आजवर चालवलेला पंढरपूरचा पायी दिंडी सोहळा हा त्यांचे पुत्र कृष्णा महाराज देशमुख, रामेश्वर महाराज देशमुख व साध्वी शीतलताई देशमुख हा वारसा त्यांनी पुढे चालवला आहे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटतेस. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालमटाकडीतून दिंडी सोहळा हा अनेक वारकऱ्यांना बरोबर घेऊन पंढरीच्या दिशेने जात असतो. आज दिंडी सोहळ्याचे मार्गक्रमण पंढरीच्या दिशेने झाले आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच पताका, वारकऱ्यांच्या हातातील भगवे झेंडे, टाळ मृदुगांचा निनाद आणि ज्ञानोबा तुकाराम व भानुदास एकनाथ महाराजांचा गजर करीत वैष्णवांचा मेळा हा आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. रामकृष्ण हरी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटत असो. किंवा माझ्या वडिलांची मीराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. गेल्या 29 वर्षापासून वैकुंठवासी हरिभक्त पारायण पूजनीय आमचे वडील दिनकर महाराज देशमुख यांनी सुरू केलेली ही दिंडी सोहळ्याची परंपरा या ठिकाणी आज 29वे वर्ष आहे. वडील गेल्यानंतर हरिभक्त पारायण बंधू कृष्ण महाराज देशमुख व हरिभक्त पारायण साध्वी शीतलताई देशमुख आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी मिळून हा सोहळा पुढे चालवत आहोत. असाच हा चिरसरण सुरू राहू एवढी भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव.